नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत, जर तुम्ही BCS करत असाल तर तुमच्यासाठी जे आहेत 20,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. तर बघा, जी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्यांच्या मार्फत ही जी स्कॉलरशिप आहे 20,000ची ती दिली जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी कागदपत्रे काय लागते, कोणती पात्रता आहे किंवा त्याच्यानंतर तुम्हाला कसं अप्लाय करायचं, कोणकोणत्या स्टेप आहे अप्लाय करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की तुमच्यासाठी कशी आहे स्कॉलरशिप आहे 20,000ची. जर तुम्ही BCS करत असाल तर बघा, तुम्हाला पदवी अभ्यासक्रमासाठी पर इयरसाठी प्रतिवर्षी 20,000चे आर्थिक सहाय्य केले जाते, ज्यामध्ये तुम्ही जे तुमचं शैक्षणिक साहित्य वगैरे आहे, फी आहे, हे भरण्यासाठी तुम्ही ही 20,000ची स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते, जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्यांच्या मार्फत. याच्यासाठी जे कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक. म्हणजे मागं तुम्ही जे 10वी 12वीचे पास झाले त्याचे ते मार्कशीट जी असते ती तुम्हाला इथे पाहिजे. आणि त्यानंतर दुसरं आहे चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड. बघा, आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहेत त्या कॉलेजचा तुमचा जो बोनाफाईड असतो तो महत्वाचा असतो. हे दोन डॉक्युमेंट जे आहेत ते खूप महत्वाचे असते तुमच्यासाठी, या स्कॉलरशिपसाठी. आता बघूया की याची पात्रता काय असते. बघा, जर तुम्हाला जर ही स्कॉलरशिप पाहिजे BCS साठी, तर यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं असतं. जर तुम्ही बांधकाम कामगार असेल तर तुम्ही ही स्कॉलरशिप मिळवू शकता. आणि बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची याच्याविषयी जर माहिती हवी असेल तर मग कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्याची पण माहिती देऊन टाकेल. त्यानंतर बघा, अजून एक अट आहे की फक्त पहिले 2 अपत्यच लाभ घेऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही तिघे जर भावंडे असाल तर फक्त पहिले जे 2 मोठे असेल त्यांनाच याचा लाभ घेता येऊ शकतो, तिसऱ्याला याचा लाभ घेऊ शकता येत नाही. त्यानंतर बघा, अप्लाय कसं करायचं. आता जर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे 20,000ची, तर त्याला अप्लाय करण्यासाठी कोणकोणत्या स्टेप आहेत. सगळ्यात आधी जसं मी सांगितलं, तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. जर तुमची नोंदणी असेल तर तुमच्या पुढच्या प्रोसेसला जावं लागेल, नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी ही नोंदणी करायची बांधकाम कामगार म्हणून. त्याच्याविषयी जसं मी सांगितलं, माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. आणि दुसरी स्टेप आहे बघा, तुम्ही नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येतो. त्याद्वारे तुम्ही ते कामगाराची जी वेबसाईट आहे कामगार मंडळाची, त्याच्यावरती लॉग इन करून फॉर्म भरायचा. तिथे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट वगैरे भरायचे. त्यामध्ये तुम्हाला जो पण डॉक्युमेंट आहे, जसं मी मार्कशीट आहे, बोनाफाईड आहे, तो अपलोड करायचा आहे. आणि बघा, आता जेव्हा तुम्ही फॉर्म भराल, सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला एक तारीख येईल. त्या तारखेला तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसला जायचंय. तिथे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय. बघा, जे जे पण तुम्ही डॉक्युमेंट इथे भरलेले, ऑनलाईन फॉर्म जेव्हा भरला तिथे जे डॉक्युमेंट तुम्ही टाकलेले, अपलोड केलेले, ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जे कामगार मंडळाचं जे जिल्ह्याचं ऑफिस आहे, तुमचा जो जिल्हा आहे त्याच्या ऑफिसमध्ये जायचंय. तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं जे पण अकाउंट लिंक असेल त्या फॉर्म सोबत, त्या अकाउंटमध्ये जी आहे 20,000ची स्कॉलरशिप तुमची जमा होऊन जाईल. तर ही स्कॉलरशिप तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही BCS करत असाल. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल कमेंटमध्ये मला विचारू शकता, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.